आणि आता वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। एक दिवस असा येईल की हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल असं वक्तव्य एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी केलं। ओवैसी यांनी सोलापुरातल्या सभेत हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर भाजपचे नेते ओवैसी यांच्यावर अक्षरशः तुटून पडले। तर तिकडे दुसरीकडे ओवैसी यांनी अशा प्रकारचं विधान केल्यानंतर भाजप नेत्यांनी अत्यंत तीव्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि यावरून आता महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापू लागलंय। हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान होईल। ओवैसींचं भाकीत बोंडे आणि राणेही कडाडले। हिजाब घालणारीला पंतप्रधान करायचं असेल तर कराचीला जा, राणेंनी सुनावलं। महापालिका निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवैसी रान पेटवतायत। सोलापुरातल्या सभेत असदुद्दीन ओवैसींनी एक भाकीत केलं। ओवैसी म्हणाले, एक दिवस या देशात असं येईल की हिजाब घालणारी महिला पंतप्रधान होईल। बाबा साहेब अम्बेडकर का जो संविधान है वो ये कह सकता है कि कोई भी भारत का नागरिक वजीर आजम बन सकता है, सदर जमहूरिया बन सकता है, चीफ मिनिस्टर बन सकता है, मेयर बन सकता है। और असदुद्दीन ओवैसी का ख्वाब यह है कि एक दिन आएगा इस देश में इंशाअल्लाह ताला, शायद हम और आप नहीं रहेंगे, पर देखना एक हिजाब पहनने वाली बेटी इस देश की वजीर आजम बनेगी इंशाअल्लाह ताला। ओवैसींनी हे वक्तव्य करताच भाजपचे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे आणि अनिल बोंडे दोघेही कडाडलेत। ये हमारा हिंदू राष्ट्र है, 90% लोग यहाँ हिंदू रहते हैं। हिजाब डालने वाले और बुर्का पहनने वाले महिला कोई भी ना पंतप्रधान बनेगी ना मुंबई की महापौर मेयर बनेगी। जिसको पंतप्रधान और महापौर मेयर बनना है वो चला जाए आप इस्लामाबाद कराची में, इधर उनकी कोई जगह नहीं है। चाहिए तो वो बुरखे वाली और हिजाब वाले पहनने वाले के साथ हम लोग उसी इसमें ओवैसी को भी बिठाएंगे और यहाँ से भगा देंगे। असदुद्दीन ओवैसी चेकाळलेला आहे। खरं तर इराण जिथे कट्टर मुस्लिम होते त्या देशात लाखो करोडो महिला एकत्र येऊन हिजाब उतरवत आहे। त्या हिजाबची होळी करतात आहे, बुरखा उतरवत आहे। मुस्लिम महिलांना जाऊन विचारलं तर त्यांना कुठे पाहिजे हिजाब, कोणाला पाहिजे पारतंत्र्य। परंतु एक अर्ध सत्य आहे जे असदुद्दीन ओवैसी बोलले। भाजपच्या ओवैसींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनंही सुरात सूर मिसळलाय। हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल असं ओवैसी म्हणतात। मला वाटतं हे दिवा स्वप्न आहे ओवैसींचं, असं कदापि होणार नाही। काँग्रेसचा मात्र ओवैसींना पाठिंबा आहे। काँग्रेसचे नेते म्हणतात कोणीही पंतप्रधान होऊ शकेल। देखो, जो संविधानावर विश्वास ठेवेल तो कोणीही या देशाचा पंतप्रधान होऊ शकेल। जो संविधान मानतो, जो लोकशाही मानतो, त्याला प्रत्येकाला या देशातील नागरिकाला त्या सर्वोच्च पदावर बसण्याचा अधिकार आहे असं आम्ही मानतो। इथे आम्ही जात पात धर्मपंथ वगैरे मानत नाही, तर आम्ही हा देश लोकशाहीवर उभा आहे, हा देश संविधानावर उभा आहे। या विचाराला घेऊन जो पुढे येईल आणि जनता त्याला निवडून देईल तोच माणूस त्या ठिकाणी बसेल। महानगरपालिका निवडणुकीत ओवैसींची वोट बँक अर्थातच मुस्लिम आहे, तर भाजप आणि शिवसेनेची वोट बँक हिंदू आहे। त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण करून जास्तीत जास्त मतं आपल्या पदरात पाडून घ्यायची ही सगळ्याच पक्षांची खेळी आहे। सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर। समाजात बांधले